दरम्यान पक्ष काय कारवाई करेल ते पुढे बघू अशा शब्दात माधुरी जाधव यांनी आव्हान दिलंय। आता जाधव भाजपच्या गोटात दाखल झाल्यात। प्रभाग सभापती निवडणुकीत मनसेमध्ये झालेल्या बंडखोरी मागे माजी आमदार वसंत गीते यांचा सहभागही स्पष्ट झालाय। तर गीते यांनीही मनसेच्या धोरणावर टीका केली। ज्यांच्या विरोधात लढले त्यांच्याच बरोबर आघाडी केल्याने पक्षात असंतोष असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। माधुरी जाधव आणि वसंत गीते यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग समिती सभापती पदाच्या निवडणुकीवरून मनसेमध्ये उभी फूट पडलेली आहे। मनसेच्या तिघा नगरसेवकांनी पक्षादेश झुडकावून आपल्या उमेदवाराला मतदान केलेलं आहे। शिवसेना, भाजप आणि मनसेच्या बंडखोर नगरसेवकांच्या मदतीने माधुरी जाधव या पुन्हा एकदा सभापतीपदी विराजमान झालेले आहेत। काय सांगाल, तुम्ही पुन्हा सभापती झालेले आहात, मात्र पक्षाचा आदेश होता की काँग्रेसच्या नगरसेविकेला मतदान करायचे। हे बघा, जेव्हा पंचवार्षिक निवडणूक झाली तेव्हा मनसेचे 40 नगरसेवक हे नाशिकमध्ये निवडून आले होते आणि तेव्हा सुद्धा भाजपाच्या मदतीने आमचा महापौर बसला, उपमहापौरही बसला आणि पहिल्या वर्षी सुद्धा मी सभापती झाले तेव्हा सुद्धा मला भाजपाचाच पाठिंबा होता आणि ह्या वर्षी सुद्धा मला भाजप, शिवसेना आणि मनसे या तिन्ही पक्षांच्या मदतीने मी आज सभापतीपदी विराजमान झालेली आहे। महासभेमध्ये पुन्हा एकदा दिसतं आहे, या स्थायी प्रभाग सभापती पदाच्या निवडणुकीमध्ये दिसते, मात्र मनसेचे हे 3 नगरसेवक हे बंडखोर आहेत। काय सांगाल भाऊ? हे निश्चितपणे बंडखोरी करण्यासाठी पक्षाने भाग पाडले। ज्या काँग्रेस राष्ट्रवादीला देशापासून तर राज्यापर्यंत लोक हटवत आहेत त्यांच्यावर तुम्ही जाणार आणि म्हणून भविष्य काळामध्ये माझे जे सहकारी आहेत, माझे जे पक्षामध्ये जनतेने जनता विश्वास टाकून निवडून दिलेले आहे, ते जनतेसाठी काम करतायत, तरुण आहेत, त्यांना राजकीय भवितव्य पुढे आहे आणि म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये राहणार। त्याच्यात चुकलं काय? विधानसभेची निवडणूक चालू असताना अख्ख्या महाराष्ट्राने तोंडात शेण घातलं आमच्या का तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेले म्हणून। ते भोगतोय आम्ही, ते पचवतोय आणि म्हणून ते माझ्या या सगळ्या सहकार्यांना भोगायला लागू नये आणि म्हणून ते माझ्याबरोबर येतील। स्थायी समिती निवडणुकीनंतर जी मनसेमध्ये खदखद सुरू झालेली होती ती आता कुठेतरी बाहेर यायला लागलेली आहे आणि येत्या काळामध्ये पुन्हा एकदा मनसेमध्ये फाटाफूट होईल असा थेट दावा मनसेचे माजी आमदार आणि सध्या भाजपमध्ये असलेले नेते वसंत गीते करताना दिसून येतात। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।